श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 124. स्वामींना गादीवर झोपलेले पाहून पौराणिक बुवांना ऐतीत संधी चालून आली आहे असा समज करून ते खुश झाले होते. काय पौराणिक बुवा, सेवेकरांनी त्यांची थट्टा केली होती. महाराजाकडून प्रवचन ऐकायला आलाय वाटतं. त्या दिवशी ऐकवलं तसे दुसऱ्यांनी आठवण करून दिली होती. पौराणिक बुवाण्याच्या कपाळाला आट्या पडल्या होत्या. त्यांनी उपासाने गादीवर नेलेल्या स्वामीकडे पाहिले होते आणि उपासानेच म्हणाला होता, काय करणार बाबा, ग्रह पेरले की जो जो भोग नशिबात असतो तो भोगावाच लागतो. म्हणून तर तुमच्या या स्वामी महाराजांचे प्रवचन त्या दिवशी मला ऐकून घ्यावे लागले म्हणजे सेवकरी रागाने म्हणाला. बुवा, तुम्ही चुकीचे सांगत होता. दुसरा म्हणाला, बरे बाबा, तुमच्या या महाराजांचेच खरे. पौराणिक बुवा म्हणाले होते, त्यांचे नेहमीच खरे असते. सेवकरी म्हणाला, ते संत आहेत, संन्यासी आहेत ना, मग सर्व संघ परित्याग केला आहे ना तो, निश्चिद्र आहे तो. अर्थात मग अशा या संन्याशाला झोपण्यासाठी मौमग आधी कशाला पाहिजे. पौराणिक बुवांना वाटले होते की आपण स्वामींच्या सेवेकरांना कोंडीत पकडले, ते आपल्या प्रश्नाला उत्तर देणार नाहीत. पण सेवेकरी अजिबात विचलित झाले नव्हते. पौराणिक बुवाची त्यांना कीव आली होती. एक जण लगेच म्हणाला, बुवा, आपल्या देवाबद्दल कधी शंका घ्यायची नसते. स्वामी महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही तरी अर्थ दडला असतो. त्यांच्या लीला समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मग तुम्हालाही प्रश्न पडणार नाही की स्वामी समर्थ गादीवर का झोपले. पौराणिक बुवांनी सेवेकरांची नंतर वाद घालत नव्हता, पण गादीवर झोपलेल्या स्वामीबद्दल त्यांच्या मनात मात्र शंका निर्माण झाली होती. ते दिवस थंडीचे होते. अक्कलकोटला अगदी छान थंडी पडली होती. पौराणिक बुवांनी स्वामींची निंदा करून खूप दिवस लोटले होते. पौराणिक बुवा त्यावेळी बाबा सबनीसकडे राहत होते. एक दिवशी स्वामी समर्थ फेरफटका मारायला निघाले होते. स्वामी बरोबर सेवेकरांची आणि पशुपक्ष्यांची लवाजमा होता. त्यात बाबा सबनीस आणि पौराणिक बुवाही होते. कडब गावात सारेजण पोहोचले होते तेव्हा संध्याकाळ झाली होती. सारेजण विश्रांतीसाठी विसावले असताना स्वामी समर्थ कडब गावापलीकडे असणाऱ्या डोंगरावर जाण्यास निघाले होते. स्वामींनी कोणालाही बरोबर बोलवले नव्हते आणि डोंगरावरील मंदिर पाहण्यासाठी येणारे पौराणिक बाबा येऊ नका असेही त्यांनी सांगितले होते. पौराणिक बाबांना वाटलं होतं की तेवढा डोंगर चढण्यासाठी सहज नव्हता. डोंगर चढता चढता बुवा थकले होते. त्यातच अंधार झाला होता. अंगावर शहरे उमटले, थंड वारे सुटले आणि जे मंदिर जवळ वाटत होते ते आता खूप दूर भासू लागले. मी सांगत होते की माझ्या मागे कोणी येऊ नका, तरी पण आपण का आलो याचे त्यांना प्रायश्चित्त होत होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.